हिवाळ्यातून जेव्हा उन्हाळ्याकडे आपण येतो तेव्हा डाएटमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयीत काही बदल करायचे असतात, जेणेकरून आपला व्यायाम चांगला होईल आणि आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. खास करून व्यायामानंतर सगळ्यात पहिलं मी नेहमी म्हणतो तसं पाणी भरपूर प्यायचं. पाण्यासोबतच फळं आणि अशा भाज्या की ज्याच्यातून आपल्याला वॉटर सोर्स मिळू शकतो मोठ्या प्रमाणात खायच्या. मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक अशा मल्टीव्हिटॅमिन ज्याच्यातून मिळतील किंवा मिनरल्स, अशी फळं आणि भाज्या खाणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय हेवी मील्स असतात ते थोडे काही दिवस टाळा. म्हणजे खूप कार्बोहायड्रेट्स आणि खूप असं भरून खाणं हेवी व्यायामाच्या आधी आपण करतो ते थोडंसं कमी करायचं, जेणेकरून गरमी चालू होते तेव्हा थोडंसं डायजेशन आपलं अपसेट होतं, ते कमी होईल. प्रोटीन जर खात असाल आणि त्याच्यात जर त्रास जाणवत असेल डायजेशनला, त्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे एका मीलमध्ये 4 अंडी असतील तर 3 करा. 4 वेळा खात असाल तर 3 वेळा खा. सेम चिकन, फिश आणि बाकीच्या बाबतीत आहे. सप्लिमेंटसुद्धा सब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल डायजेस्ट होतात तर आवश्यक खा किंवा तेही थोडं कमी करू शकता. मात्र सप्लिमेंटसोबत पाणी भरपूर प्या, कारण प्रोटीन डायजेस्ट व्हायला पाणी लागतं. कॅफेन आणि कोल्ड्रिंक ज्याच्यामध्ये कॅफेन असतं किंवा स्टिम्युलंट असतात ते थोडं कमी प्या. त्याच्याने त्रास होऊ शकतो, खास करून ब्लड प्रेशर आणि त्यासंबंधी. भरपूर पाणी प्या, भरपूर फळं खा, चांगला व्यायाम करा आणि गरमी येत असली तरी चिंता करू नका. मसल्स तुमचे चांगले मेंटेन ठेवा.